श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 2.4 पाहणार आहोत. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे मल्टिप्लाय. आता आपण हे कसं सॉल्व करायचं ते बघूया. फर्स्ट आहे मल्टिप्लाय. त्यामधील फर्स्ट आहे √3 ब्रॅकेटमध्ये आहे √7 - √3. आता तुम्ही बघितलं तर फर्स्ट आपण म्हणजे √3 न √7ला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर √3 न √3ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे फर्स्ट ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करूया, ओके, आणि नंतर सेकंड ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करूया. आता बघा, √3 मल्टिप्लाय हा नंबर म्हणजेच √7. नंतर चिन्ह कोणतं इथं मायनसचं आहे त्यामुळे मायनस येणार आहे. नंतर ह्यानं ह्याला मल्टिप्लाय म्हणजेच √3 मल्टिप्लाय बाय √3, ओके. आणि आता आपण हे मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळं एकाच रूटमध्ये लिहू शकतोस. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 7 मायनस आपण ॲज इट इज हे आहे असं लिहून घेऊया, 3 × 3, ओके. 7 3चं किती होतं आहे 21 आणि √3 मल्टिप्लाय बाय √3 किती होणार आहे तर 3 होणार आहे, ओके. म्हणजे ह्याचं ॲन्सर काय आलेलं आहे √21 - 3. आता ह्यामध्ये सेकंड बघा काय आहे ते. सेकंड आहे √5 - √7 आणि काय मल्टिप्लाय बाय √2. आता ह्याचंही सेम फर्स्ट क्वेश्चन केला तसंच आहे. फर्स्ट ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करायचं, ओके. म्हणजेच √5 मल्टिप्लाय काय येणार आहे √2 येणार आहे, √2. नंतर चिन्ह मायनस नंतर ह्यानं ह्याला मल्टिप्लाय म्हणजेच √7 मल्टिप्लाय √2, ओके. आता हे मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे एका रूटमध्ये आपण लिहू शकतो 5 × 2 मायनस. आता हेही काय आपण एका ह्याच्यामध्ये लिहू शकतो रूटमध्ये म्हणजेच 7 × 2 म्हणजे 5 2चं काय होतं आहे 10, ओके, मायनस 7 2चं 14. म्हणजे काय ॲन्सर आला आपलं ह्याचं तर √10 - √14, ओके. थर्ड बघा 3 √2 - √3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 4 √3 - √2, ओके. फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या नंबरनं ह्या सगळ्या नंबरला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. नंतर मायनसचं चिन्ह देऊन √3 न ह्या नंबरला काय मल्टिप्लाय करावं लागणार आहे, ओके. तर आता बघा कसं होतं ते 3 √2 ह्यानं काय ह्या नंबरला मल्टिप्लाय म्हणजेच 4 √3 - √2 आणि आता काय हे मायनसचं चिन्ह द्यायचं आहे, ठीक आहे. मायनसचं चिन्ह दिलं आणि ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे म्हणजेच काय √3 4 √3 - √2. आता ह्यामध्येही आपल्याला काय 3 √2 न फर्स्ट आपल्याला 4 √3ला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. नंतर मायनसचं चिन्ह देऊन म्हणजे 3 √2 न √2ला मल्टिप्लाय करावं लागणार आहे, ओके. म्हणजेच आता बघा 3 √2 मल्टिप्लाय 4 √3, ओके. ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन झालं मायनस आता ह्याचं आणि ह्याचं म्हणजेच 3 √2 मल्टिप्लाय √2. आता आपण ह्याचं सॉल्व केलं. आता हे जसं सॉल्व केलं तसंच ह्याचंही म्हणजेच √3 न ह्याला फर्स्ट मल्टिप्लिकेशन करायचं आणि नंतर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन, ओके. √3 × 4 √3, ओके. आणि आता तुम्ही बघितलं तर हे मायनस आणि मायनस म्हणजे चिन्ह काय होणार आहे तर प्लस होणार आहे, राईट. म्हणजे प्लस आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय √3 × √2, ओके.
आता आपण हे फर्स्ट हे सॉल्व करूया. 3 4 किती होत आहे 12. ओके, आणि हे आपण म्हणजे फर्स्ट हे फक्त एवढं फक्त सॉल्व करूया. 3 4 12 झालं. ओके, 2 आणि 3 आपण एका रूटमध्ये घेऊ शकतो, म्हणजेच 2 × 3 मायनस. आता आपण हे सॉल्व करूया. ओके, 3 हे पण आपण काय एका रूटमध्ये लिहून घेऊया. 2 × 2. ओके, मायनस. आता हे काय आहे 4. आणि नंतर हे एका रूटमध्ये घेऊया, म्हणजेच 3 × 3. आता हे चिन्ह कोणतं प्लसचं आलेलं आहे आणि 3 2 6 होत आहे, राईट, म्हणजेच √6. ओके, आता बघा तुम्ही 12 व 3 2 काय होणार आहे 6 होणार आहे, मायनस 3. आता √2 × 2 म्हणजे काय होत आहे तर 2 होणार आहे, राईट, म्हणजेच √4 म्हणजेच काय 2 असणार आहे, म्हणजेच × 2 मायनस 4. हिथंही काय होणार आहे √3 × 3 म्हणजे काय 3 होणार आहे × 3 आणि प्लस √6. ओके, म्हणजेच 12 √6 मायनस 3 2 6. ओके, आणि 4 3 12 प्लस √6. आता इथं √6 आलेलं आहे, त्यामुळे आपण कॉमन घेऊ शकतो. आणि इथं 12 इथं काही नाही म्हणजे 1 असतं, म्हणजेच किती होतं 13 √6 आणि मायनस काय 18. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघा. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. म्हणजे आपल्याला काय हे डिनॉमिनेटर आहे ते रॅशनलाइज करायचे आहेत. म्हणजे इरॅशनल नंबर आहेत तिथं आपल्याला काय रॅशनल नंबर पाहिजे, राईट. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मध्येही असा क्वेश्चन बघितलेला आहे बघा, पण इथं काय एकच नंबर होता, राईट. 3/√5 म्हणजे डिनॉमिनेटरला काय एकच नंबर होता, राईट. पण इथं काय आपल्याला 2 नंबर दिलेले आहेत. आता तुम्ही बघितलं तर आता ह्याच्यामध्ये कोणता नंबर होता 3√5. ओके, हा नंबर होता. हा एक नंबर असल्यामुळे आपण काय डिनॉमिनेटरला आणि न्यूमॅरेटरला काय √5 आणि काय √5 ह्यानं मल्टिप्लाय केलं होतं, राईट. आणि मग ह्याचं ॲन्सर कसं आलं होतं 3√5 आणि √5 × √5 म्हणजेच काय 5 झालं होतं. 3√5 आणि √5 × √5 म्हणजेच काय 5 झालं होतं, म्हणजे असं काय हा रॅशनल नंबर आला होता. पण आता इथं 2 पेअर आहेत, राईट, म्हणजेच कोणतं आहे बघा 1√7 प्लस √2. आता फर्स्ट आपल्याला हे काय करावं लागणार आहे, ह्याची कॉन्जुगेट पेअर घ्यावी लागणार आहे, म्हणजेच ह्या डिनॉमिनेटरची √7 प्लस √2ची कॉन्जुगेट पेअर होणार कोणती आहे √7 मायनस √2. म्हणजेच आपल्याला हे साइन आहे ते काय चेंज करायचं आहे, त्यालाच काय कॉन्जुगेट पेअर म्हणायचं. ओके, आणि हे पेअर घेऊन शिना ह्या संख्येनं काय न्यूमॅरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, तर आपण आता सॉल्व करायला सुरुवात करूया. आता फर्स्ट आकडा कोणता आहे ह्यामधील बघा 1/√7 प्लस काय √2. आता ह्याची कॉन्जुगेट पेअर काय द कॉन्जुगेट पेअर ऑफ √7 प्लस √2 इज कोणती होणार आहे √7 मायनस √2. ओके, देअरफॉर आता बघा 1/√7 प्लस √2 इज इक्वल टू काय, आता आपण मल्टिप्लिकेशन करूया. 1/√7 प्लस √2 ह्यानं काय म्हणजे डिनॉमिनेटरला आणि न्यूमॅरेटरला काय हे मल्टिप्लाय करूया.
ओके, म्हणजेच √7 मायनस √2 अपॉन √7 मायनस √2. ओके, आता ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आता काय, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया आणि नंतर काय ह्याचं आणि ह्याचं, म्हणजेच काय होतं आहे √7 मायनस √2 आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन, राईट. म्हणजेच बघा काय होतं आहे, ह्याचा स्क्वेअर, राईट, √7चा स्क्वेअर. आता इथं प्लस मायनस चिन्ह आहे, राईट, प्लस आणि मायनस, प्लस मायनस केलं की काय मायनस होतं, राईट, म्हणजे मायनसचं चिन्ह द्यायचं आहे. मायनस काय √2चा स्क्वेअर. ओके, दोनदा आलेला आहे त्यामुळे स्क्वेअर, √2चा स्क्वेअर. ओके, आणि बघा काय येतं ते √7 मायनस √2 अपॉन, आता तुम्ही बघितलं तर √7चा स्क्वेअर म्हणजे फक्त 7 येणार, हे रूट आणि हे स्क्वेअर काय कॅन्सल होणार आहे, ह्याचंही तसंच होणार आहे, राईट. म्हणजेच काय 7 मायनस हे कॅन्सल होणार आणि 2 येणार. ओके, म्हणजेच आपला आन्सर बघा काय आलं, √7 मायनस √2 अपॉन काय 5. ओके, आता सेकंड नंबर बघा काय आहे ते. आता सेकंड नंबर आहे 3/2√5 मायनस 3√2. आता फर्स्ट आपल्याला ह्याचं काय कॉन्जुगेट पेअर लिहून घ्यावं लागणार आहे. द कॉन्जुगेट पेअर ऑफ कशाची, फक्त डिनॉमिनेटरची, राईट, 2√5 मायनस 3√2 इज काय होणार आहे, ओनली फक्त हे साईन चेंज होणार आहे, बरोबर. म्हणजेच काय होतंय बघा 2√5 प्लस काय 3√2. ओके, आणि आपल्याला ह्यानं काय आता म्हणजे मल्टिप्लाय करायचं आहे न्यूमॅरेटरला आणि डिनॉमिनेटरला. ओके, म्हणजेच बघा 2√5 मायनस 3√2 इज इक्वल टू 2√5 मायनस 3√2. आता हे काय, ह्यानं आपण मल्टिप्लाय करूया, 2√5 प्लस काय 3√2 अपॉन 2√5 प्लस 3√2. ओके, आता आपण काय ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, फर्स्ट टर्म 3 ह्या सगळ्या ह्याला काय मल्टिप्लाय करूया, 2√5 प्लस 3√2. ओके, आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. आता तुम्ही बघितलं तर 2√5. ओके, आणि 2√5 म्हणजे स्क्वेअर आपण लिहू शकतो ह्याचा 2√5 स्क्वेअर. ओके, आणि चिन्ह काय आहे मायनस आणि प्लस, म्हणजे काय होणार आहे मायनस होणार आहे. ओके, आणि ह्याचाही आता आपण स्क्वेअर लिहू शकतो, म्हणजेच काय होणार 3√2चा स्क्वेअर. ओके, आता बघा काय होतं 2√5 आपण हे नंबर काय आहे असे लिहून घेऊया 3√2. ओके, आणि तुम्ही बघितलं तर हा √5चा स्क्वेअर म्हणजेच काय होणार आहे 5 होणार आहे फक्त, बरोबर. म्हणजेच 2 × 5 मायनस 3 × आता √2चा स्क्वेअर म्हणजेच काय फक्त 2 येणार आहे. ओके, 2√5 होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे, राईट, म्हणजे 2चाही स्क्वेअर आपल्याला लिहावं लागणार आहे, त्यामुळे 4 × 5 आणि मायनस आता हा 3√2 होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे 3चा स्क्वेअर किती होतोय 9. ओके, आता बघा काय होतं ते 2√5 प्लस 3√2
आणि हे आपल्याला सॉल्व करण्याची काही गरज नाही, कारण आपल्याला काय डिनॉमिनेटर आहे त्याला काय रॅशनल नंबर करायचा आहे, त्यामुळे फक्त खालचा नंबर सॉल्व करायचा आहे. ओके, 5 4चं काय होतं आहे 20. ओके, आणि 9 2चं काय होतं आहे 18. राईट, म्हणजेच 3 2√5 प्लस 3√2 अपॉन काय 20 मायनस 18 काय होते तर 2 होते. ओके, आता थर्ड नंबर बघा काय आहे तो. थर्ड नंबर आहे 4/7 प्लस 4√3. आता आपण काय ह्याची कॉन्जुगेट पेअर फर्स्ट लिहून घेऊया. द कॉन्जुगेट पेअर ऑफ कशाची 7 प्लस 4√3 इज काय फक्त साइन चेंज करायचं, म्हणजे 7 मायनस 4√3. ओके, आणि ह्यानं काय आपल्याला न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटरला काय मल्टिप्लाय करायचं. ओके, म्हणजेच 4/7 प्लस 4√3 इज इक्वल टू काय होते बघा आता 7 प्लस 4√3 मल्टिप्लाय, आता हे मल्टिप्लाय करायचं 7 मायनस 4√3 अपॉन काय 7 मायनस 4√3. ओके, इज इक्वल टू आता आपण काय ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजेच 4 आता हे ब्रॅकेटमध्ये येणार 7 मायनस 4√3. ओके, अपॉन आता आपण 7 हा स्क्वेअर घेऊ शकतो, म्हणजेच काय 7चा स्क्वेअर आणि प्लस मायनस चिन्ह होणार. ओके, आणि आता आपण हाही नंबर सेम आहे त्यामुळे ह्याचाही स्क्वेअर घेऊ शकतो, म्हणजेच 4√3चा स्क्वेअर. ओके, आता आपण बघा काय होतं ते. आता आपल्याला हे पण काय सॉल्व करायचं आहे. 7 4चं किती होतं आहे 28. ओके, आणि 4 4चं किती होतं आहे मायनस चिन्ह आहे राईट, आणि 4 4चं 16 होते आणि काय √3. ओके, आणि 7चा स्क्वेअर आहे 49 आणि मायनस काय 4चा स्क्वेअर काय होतो तर 16 राईट, आणि √3चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे फक्त 3 येणार आहे इंटू 3. ओके, म्हणजेच बघा 28 मायनस 16 ओके √3 अपॉन काय होतं आहे 49 मायनस 16 इंटू 3 किती होणार 48 होणार. ओके, म्हणजेच 28 मायनस 16 √3 अपॉन किती 1. हे काय आपलं हे आन्सर आलेलं आहे. ओके, आणि ह्याचं आपण आता असंही पुढे लिहू शकतो 28 मायनस 16 √3. ओके, आता आपण फोर्थ बघूया काय आहे तो. फोर्थ नंबर आहे √5 मायनस √3 अपॉन √5 प्लस √3. आता फर्स्ट आपण ह्याचं काय कॉन्जुगेट पेअर लिहून घेऊया. द कॉन्जुगेट पेअर ऑफ कशाचं ह्या नंबरचं √5 प्लस √3 इज काय होणार आहे √5 मायनस √3. ओनली हे काय साइन आहे ते चेंज होणार आहे. ओके, आणि आपण ह्याला काय न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच बघा √5 मायनस √3 अपॉन √5 प्लस √3 इज इक्वल टू काय होणार √5 मायनस √3 अपॉन
√5 प्लस √3. ओके, मल्टिप्लाय आता ह्यानं मल्टिप्लाय करूया. म्हणजेच काय √5 मायनस √3 अपॉन √5 मायनस √3. ओके, आता फर्स्ट आपण काय ह्याचं आणि ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. आता तुम्ही हे बघितलं तर काय नंबर सेम आहेत, राईट. मग आपण त्याचा स्क्वेअर लिहू शकतो. ओके, म्हणजेच आता √5 मायनस √3 याचा काय स्क्वेअर येणार आहे. ओके, अपॉन आता हिथंही तुम्ही नंबर्स बघितलं तर हिथंही नंबर्स सेम आलेले आहेत, पण चिन्ह आता तुम्ही बघितलं तर प्लस आणि मायनस आलेलं आहे. ओके, त्यामुळे आपल्याला इथं काय मायनसचं चिन्ह द्यायचं आहे. म्हणजेच आता आपण हे वेगळं वेगळं हे सेम चिन्ह असल्यामुळं काय आता आपण ह्याचा स्क्वेअर लिहिलेला आहे. आता आपण हे काय वेगळं वेगळं लिहून घेऊया. √5 ह्याचा स्क्वेअर, राईट, आणि प्लस आणि मायनस काय होतं तर मायनस. ओके, मायनस √3चा स्क्वेअर. आता तुम्हाला हे सॉल्व करण्यासाठी एक फॉर्म्युला आठवतोय का बघा. a मायनस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू a² मायनस 2ab प्लस बीचा स्क्वेअर, राईट. हा फॉर्म्युला आहे, हा आपल्याला काय इथं यूज करायचा आहे. ओके, म्हणजेच काय होणार आहे बघा एचा स्क्वेअर, राईट, म्हणजेच काय होणार आहे √5चा स्क्वेअर. ओके, नंतर 2ab म्हणजेच 2 आता a काय आहे ह्याच्यामध्ये √5. ओके, आणि b काय आहे √3. ओके, म्हणजेच √3 आणि प्लस काय बीचा स्क्वेअर म्हणजेच काय √3चा स्क्वेअर, √3चा स्क्वेअर. ओके, आता मायनस आता काय आहे हे आपण लिहून घेऊया. आहे हे नाही आहे. आता बघा तुम्ही √5चा स्क्वेअर म्हणजे हे आणि हे कॅन्सल होणार, फक्त 5 येणार आहे. आणि इथंही सेम तीच रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार आणि काय 5 मायनस 3 येणार आहे. ओके, आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, फर्स्ट आता आपण न्यूमरेटरचं सॉल्व करूया. आता तुम्ही बघितलं तर √5चा स्क्वेअर म्हणजे काय फक्त 5 येणार आहे. ओके, आणि मायनस 2 आता हे काय मल्टिप्लाय असतं त्यामुळे हे आपण काय एकत्र लिहू शकतो. म्हणजेच काय 5 × 3 प्लस आता हेही तुम्ही बघितलं तर √3चा स्क्वेअर म्हणजेच फक्त काय 3 येणार आहे. ओके, अपॉन आता हे काय 5 मायनस 3 काय येणार 2 येणार, राईट. 5 प्लस 3 काय होणार आहे 8. ओके, ह्याचं आणि ह्याचं काय प्लस 8 होणार आहे. मायनस 2 5 3चं किती 15. ओके, अपॉन 2. ठीक आहे, आता आपण तुम्ही बघितलं तर हे 2 आहे हे कॉमन लिहू शकतो. 2 कॉमन लिहायचं जर म्हणाले ह्यामध्ये आणि ह्यामध्ये तर हे किती येणार आहे 4 येणार आहे इथं, का तर 2 4चं 8 होतं आहे, राईट. आणि हा इथं 8 नंबर आहे. 2 कॉमन लिहायचं म्हणजे असं लिहिलं पाहिजे 4 लिहिला पाहिजे नंबर, राईट. आणि नंतर मायनस काय 15. ओके, आणि अपॉन 2. ठीक आहे, तुम्हाला ही स्टेप समजली का. आपल्याला 2 कॉमन लिहायचं आहे आणि इथं 8 आहे म्हणाल्यानंतर 2 4चं 8 होतं, राईट. त्यामुळे इथं काय 4 नंबर घेतलेला आहे आणि मायनस √15. ओके, म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की हेच होतं आहे तुम्ही बघितलं तर, राईट. आणि आता आपल्याला काय हे 2 सेम नंबर आलेला आहे. ठीक आहे, आता आपण हे काय कॅन्सल करू शकतो. म्हणजेच आपला आन्सर काय आलं 4 मायनस √15. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीनं आपलं काय प्रॅक्टिस सेट 2.4 शिकून काय कंप्लीट झाला आहे.
राईट. 2.4 काय शिकून कंप्लीट झाला आहे. ओके. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता आणि चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.